राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव या पीक विम्यासाठी पात्र सुद्धा ठरलेले आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा, हा पीक विमा पिकानुसार तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, हा पीक विमा 2024 आणि 2025 या 2 वर्षांचा एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्या शेतकरी बांधवांना हा मागचा पीक विमा मिळणार आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांनी या 2025 मध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे मिळणार आहेत। म्हणजेच एकंदरीत 2 वर्षांचा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज 20 जिल्ह्यांमध्ये, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आज 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु या पीक विम्याचे पैसे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही, याच्यासाठी 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच या पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहे। बघा, मागच्या 2 ते 3 दिवसांपासून एक अफवा पसरवली जात होती, तर ती अफवामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना जी सुरू होती तर ती योजना बंद झाली, अशा पद्धतीने अफवा सुद्धा पसरवली जात होते। त्यावरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनो, 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होते तर त्या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत, तर ती योजना बंद सुद्धा करण्यात आलेले नाही। म्हणजेच 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना होते त्याच्यामध्ये नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत, अशा पद्धतीची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे म्हणजेच 2024 चे हप्त्यांचे पैसे आणि 2025 या हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। भरपूर शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सुद्धा झालेलं होतं। त्याचप्रमाणे 2025 मध्ये आता या जून महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला तर त्या पावसामुळे भरपूर नुकसान सुद्धा झालेलं होतं। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी पंचनामे केलेले आहेत, नुकसान भरपाईसाठी अर्ज सुद्धा केलेले होते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्यांचं जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती हजार रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तांतर होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबा पिकासाठी जास्त पीक विमा, केळी पिकासाठी जास्त पीक विमा, सोयाबीन पिकासाठी, त्यासोबतच कापूस पिकासाठी जास्त पीक विमा विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु ज्वारीचे पीक असेल, मूग असेल, हरभरा असेल अशा पिकांसाठी कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा, 30 प्रकारच्या पिकांवरती हा पीक विमा विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, तुमचं कोणतंही पीक असू द्या तरी पण तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 5,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 7,000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 15,000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। तर ती 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल त्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे लँड सीडिंग यस आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच तुमची जमीन तुमच्या नावावरती आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, काही ठिकाणी काही शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग नो सुद्धा केलेलं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग नो केलेलं असेल त्यांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी ही 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण त्या 20 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, सोबतच कोणत्या बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, केळी पिकाचं, आंबा पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु ज्यांचं ज्वारीचं पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, यांसारख्या पिकांचं नुकसान झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला कमी पीक विमा मिळणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती तर ती योजना बंद करण्यात आलेली नाही, तर त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला मका पिकासाठी जर पीक विमा उतरायचा असेल तर त्याच्यासाठी काही रक्कम भरावी लागेल। त्यानंतर कापूस पीक असेल, आंबा पीक असेल, केळी पीक असेल, अशा पिकांसाठी काही रक्कम भरावी लागेल। त्यानंतर पीक विमा सुद्धा उतरण्यात येईल। बघा, 2024 चा पीक विमा आणि 2025 चा पीक विमा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। 36 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे।